नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये फंक्शन इन सी प्लस प्लस मध्ये फंक्शन आपण कुठे कुठे यूज करतो, कोणत्या टाईपमध्ये आपण फंक्शन डिफाइन करतो, क्लासमध्ये फंक्शन कसं आपण डिफाइन करतो, क्लासच्या बाहेर फंक्शन कसं डिफाइन करायचं, या सर्व गोष्टी फंक्शन रिलेटेड मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे। बघा, फंक्शन म्हणजे काय? फंक्शन इज नथिंग बट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट। म्हणजे एक ब्लॉक असणार आहे, मल्टिपल स्टेटमेंटचा ब्लॉक, ह्याला काय म्हणतो आपण? फंक्शन म्हणत असतो। येते लक्षात? मग त्याचा सिंटॅक्स आहे सेपरेट। काय काय सिंटॅक्स असणार आहे बघा? रिटर्न टाइप कोणकोणते रिटर्न टाइप आहेत रे सी प्लस प्लस मध्ये? इंट, क्यार, फ्लोट आणि वॉइड। हे रिटर्न टाइप काय सांगतं? हे फंक्शन नेम, हे फंक्शन पुढे जाऊन कोणत्या टाइपची व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ना, ते हे रिटर्न टाइप सांगत असते। येते लक्षात? रिटर्न टाइप हे इंट, क्यार, फ्लोट त्या रिटर्न टाइपच्या जागी घ्यायचे असते। आणि हे काय? ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे? पॅरामीटर लिस्ट म्हणजे कसं? इंटिजर एक्स, कॅरेक्टर वाय, असं म्हणजे हे व्हेरिएबल आपण इथं डिफाइन करू शकतो। आलं लक्षात? ह्याच्यानंतर इथून हे दिलं ना मी इथं ओपनिंग कर्ली ब्रेस, तिथून खाली काय असणार आहे? या फंक्शनची बॉडी। इंट, क्यार का दिले ते समजले ना? डिलीट करतोय। इथं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असणार आहे। काय? मल्टिपल तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करायचं आहे, मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करायचं आहे ना, ते सगळं कुठं द्यायचं आहे आपल्याला? ह्या ब्लॉक मध्ये द्यायचं आहे। समजलं? ह्याला काय म्हणतो आपण? फंक्शनची डेफिनेशन। तसं फंक्शनचे डिक्लेरेशन पण असते। फंक्शन डिक्लेअर कधी करतो आपण? बिफोर द डेफिनेशन। डेफिनेशनच्या अगोदर फंक्शन डिक्लेअर करत असतो। कसं डिक्लेअर करायचं? रिटर्न टाइप, जो आपण रिटर्न टाइप फंक्शन डेफिनेशन मध्ये घेणार आहे ना, तोच रिटर्न टाइप डिक्लेरेशन मध्ये पण असणार आहे। फंक्शन नेम, हे इथं काय फंक्शन नेम घेतलंय ना आपण, तेच इथं घ्यायचं आपल्याला डिक्लेरेशन मध्ये। डेफिनेशन मध्ये जे असणार आहे ना, तेच डिक्लेरेशन मध्ये असणार आहे। नंतर ब्रॅकेट मध्ये काय? पॅरामीटर लिस्ट। आता पॅरामीटर लिस्टचा टाइप फक्त आपल्याला घ्यायचा आहे। कोणत्या टाइपचे पॅरामीटर आपल्याला इथे डिक्लेअर करायचे आहेत ना, त्याचे फक्त नंबर ऑफ टाइप इथे असणार आहेत। डेटा टाइप लिस्ट यात असणार आणि सेमीकोलन। हे फंक्शन डिक्लेरेशन, हे फंक्शन डेफिनेशन। फंक्शन कॉलिंग काय बघा? फंक्शन कॉलिंग कसं असतंय? आता दोन प्रकारचं फंक्शन कॉलिंग आहे। म्हणजे कसं? विदाउट क्लास सीपीपी मध्ये आपण फंक्शन डिफाइन करू शकतो, डिक्लेअर करू शकतो आणि कॉल पण करू शकतो। कसं करायचं? फॉर एक्झाम्पल, आता हे फंक्शन कॉल कसं करायचं बघा। फक्त फंक्शन नेम आणि ब्रॅकेट मध्ये लिस्ट ऑफ व्हॅल्यूज। जेवढ्या पॅरामीटर आहेत ना इथं आपण डिफाइन केलेला, तेवढ्या पॅरामीटर साठी सिक्वेन्शियली ते मॅप करूनच इथं व्हॅल्यूची लिस्ट पाठवायची आपल्याला फंक्शन कॉलिंगच्या वेळेस। येते लक्षात? ज्यावेळेस तुम्ही फंक्शन कॉल करता त्यावेळेसच फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे। कोणतं? हे फंक्शन डिफाइन केलेलं, त्याचा कोड सगळा एक्झिक्यूट होणार आहे। जर तुम्ही फंक्शन नुसतं डिफाइन केले, डिक्लेअर केले आणि कॉलच केलं नाही, तर ते फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही। फंक्शन आपण एकदाच डिक्लेअर करू शकतो, फंक्शन आपण एकदाच डिफाइन करू शकतो एका नावाचं आणि त्याच्या पॅरामीटरचं। आणि फंक्शन आपण कॉल किती पण वेळा करू शकतो। मोर दॅन वन टाइम वी कॅन कॉल द फंक्शन, बट वी कांट डिफाइन सेम फंक्शन मोर दॅन वन टाइम्स। येते लक्षात? तर बघा, फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल एक दाखवतो तुम्हाला। फंक्शन डिक्लेअर कसं करायचं बघा? वाईड गेट, हे फंक्शन डिक्लेअर अगोदर विदाउट क्लास दाखवतो, नंतर विथ क्लास दाखवतो। वाईड गेट हे फंक्शन इथे डिक्लेअर केलं,
वाईड गेट हे डिफाईन केले इथं, सी आउट आय एम इन गेट हा मेसेज प्रिंट केला. ज्यावेळेस मी फंक्शन हे कॉल करतो ना, आणि प्रोग्राम कुठून स्टार्ट होतो, मेन मेथड पासून. त्यामुळे प्रत्येक प्रोग्राम मध्ये मेन मेथड असणं गरजेचं आहे. एकच मेन मेथड आपल्याला द्यायचं आहे प्रत्येक प्रोग्राम मध्ये. वाईड मेन मेथड मध्ये CLRSCR काय करते रे, CLRSCR प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन क्लिअर करून देते. गेट ch काय करते रे, आउटपुट स्क्रीन होल्ड करून देते. बरोबर, होल्ड करून द्यायचं काम कोणाचं आहे, गेट ch. गेट फंक्शन कॉल करतोय. गेट फंक्शन कॉल केल्यावर काय होतंय बघा, आय एम इन गेट हा मेसेज डिस्प्ले होतोय. समजते सगळ्यांना. कंट्रोल कुठून कुठे जातोय ना, हे कोण सांगणार आहे, हे डिबगर सांगणार आहे. F7 CLRSCR प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन क्लिअर केली. नंतर गेट फंक्शनला इथून कंट्रोल जाणार आहे. फंक्शन डेफिनेशनला आलो. हा आय एम इन गेट हा मेसेज प्रिंट होणार कधी, ज्यावेळेस गेट ch आउटपुट स्क्रीन होल्ड करून देणार ना त्यावेळेस. आलं, समजले सगळ्यांना. ह्याला काय म्हणतो आपण, क्लासच्या बाहेर विदाउट क्लास आपण हे फंक्शन किंवा मेथड डिफाईन केली. आता इनसाइड द क्लास कसं करायचं बघा. क्लास ए क्लास मध्ये हे फंक्शन घेतलं मी, गेट. क्लास कन्सेप्ट माहित पाहिजे तुम्हाला. क्लास मध्ये आपण ज्यावेळेस एखादं फंक्शन डिफाईन करतो ना, ते त्या क्लासचं मेंबर फंक्शन कन्सिडर केलं जातं. काय कन्सिडर केलं जातं, मेंबर फंक्शन. आणि प्रत्येक फंक्शनच्या पुढे ऍक्सेस स्पेसिफायर द्यायला शिका. त्याच्याशिवाय त्याची ऍक्सेसिबिलिटी किती आहे ना ते मेन्शन करता येत नाही. त्यामुळे आपल्याला ऍक्सेसिबिलिटी मेन्शन करण्यासाठी ऍक्सेस स्पेसिफायर देणं गरजेचं आहे. आता क्लासच्या बाहेर हे गेट मेथड कॉल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्या गेट मेथड कोणत्या क्लासमध्ये डिफाईन केलेले आहे ना त्या मेथडचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. म्हणजे या ए क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार आहे. कोणत्या क्लासचा, ए क्लासचा ऑब्जेक्ट. ए ऑब्जेक्ट हे आयडेंटिफायर आहे, काही देऊ शकता. ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नेम, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नेम. काय सिंटॅक्स आहे फंक्शन कॉलिंगचा. जर क्लासमध्ये डिफाईन केलेला असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नेम, आणि पॅरामीटर असतील तर लिस्ट ऑफ व्हॅल्यूज. हे असणार आहे सिंटॅक्स फंक्शन कॉलिंगचा. डबल स्लॅश दिलं तर ते काय झालं, ती लाईन सगळी हाईड झालेली आहे. येते लक्षात, ते कमेंट मध्ये कन्सिडर केलं जात आहे. आय एम इन गेट प्रिंट झालं. कुठून कुठे कंट्रोल केला बघा, मेन मेथड CLRSCR ऑब्जेक्ट डॉट गेट मेथडला आलं. गेट मेथड एक्झिक्यूट झाली. गेट ch आउटपुट स्क्रीन होल्ड केली. आय एम इन गेट मेसेज प्रिंट झाला. समजते. आता मी हे क्लासमध्ये काय केलेलं, डायरेक्ट फंक्शन डिफाईन केलं. इथं आपण क्लासमध्ये फंक्शन डिक्लेअर करून क्लासच्या बाहेर सुद्धा फंक्शन डिफाईन करू शकतो. बघा दाखवतो तुम्हाला. शिफ्ट डिलीट, शिफ्ट इन्सर्ट. क्लासच्या बाहेर घेतलं हे फंक्शन, गेट फंक्शन, आणि क्लासमध्ये गेट मेथड डिक्लेअर करतो. बघा गेट डिक्लेअर केली. ती क्लासच्या बाहेर कशी ऍक्सेस करायची, गेटच्या अगोदर म्हणजे फंक्शनच्या अगोदर क्लास नेम आणि हा सिम्बॉल. येते लक्षात. F9 डिक्लेरेशन टर्मिनेटेड इनकरेक्टली म्हणजे काय, त्या ऍक्सेस स्पेसिफायर द्यायची गरज नाही. ऍक्सेस स्पेसिफायर क्लासच्या मेंबर्सला द्यायचा असतो. मी क्लासच्या बाहेर द्यायला लागलो. एक्झिक्यूट झालं. सेमच फंक्शन तसंच कॉल करायचं. त्या क्लासचा मेंबर आहे तो, त्यामुळे ऑब्जेक्ट थ्रूज, त्या क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रूज आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. आय एम इन गेट. आलं लक्षात. आता ही गेट मेथड क्लासमध्ये सुद्धा आपण कॉल करू शकतो. कसं, दुसऱ्या मेथड थ्रू. पब्लिक शो मेथड घेतली. शो मेथड मध्ये बघा काउट बॅकस्लॅश आय एम इन शो. आता शो मेथड मध्ये
मी गेट मेथड कॉल करतो. गेट इथं शो मेथड कॉल करावी लागेल. कशी करतोय बघा. शो ऑब्जेक्ट डॉट शो पब्लिक कोलन वाईड शो. वाईड मीन्स काय रे, जर फंक्शन कोणत्याच टाईपची व्हॅल्यू रिटर्न करणार नसेल तर त्यावेळेस आपल्याला रिटर्न टाईप काय द्यायचा आहे, वाईड द्यायचा आहे. आय मीन शो, आय मीन गेट दोन्ही पण प्रिंट झालं. बघा कुठून कसा कंट्रोल जातोय बघा. F7 वाईड मेन CLR शो मेथडला इथून कंट्रोल जाणार आहे. शो मेथडला आला नंतर सी आउट आय मीन शो प्रिंट होणार. नंतर गेट फंक्शनला कंट्रोल येणार. आला गेट एक्झिक्यूट होणार. नंतर इथून पुढं रिटर्न शो मेथडच्या एंडिंगला आलं. नंतर परत गेट CH आउटपुट स्क्रीन प्रिंट झाली. आय मीन शो आय मीन गेट. नंतर प्रोग्राम क्लोज म्हणजे मेन मेथडचे एंडिंग. आलं लक्षात. ह्या टाईप मध्ये आपण फंक्शन डिफाईन करू शकतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॅरामीटराइज्ड फंक्शन म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू, पास बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स ह्या कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.